किंवा मरणावरती कुणी आजपर्यंत विजय मिळवलाय का? साधू संत सोडलेस तर मनुष्याने कुणीच. ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीला सुरुवात आहे त्या गोष्टीला अंत आहे. महाराज सांगतात उपजते नासे नाशिले ते पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. किंवा देहाची या गावा आली या जन्म मृत्यूची या सुहळिया ना म्हणू नये धनंजया जिया परी. नाही म्हणायचंच नाही. प्रत्येकाला आज एक ना एक दिवस काय करायचंय? निघून जायचंय. गेले राव रंक राजा असू द्या किंवा भिकारी असू द्या, एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचंय. प्रत्येकाला जायचंय. महाराज आज तुमची माझी इच्छा जरी नसली तरी आपल्याला जन्माला यावं लागतंय आणि इच्छा जरी नसली तरी मरावंच लागतंय. साधू संत हे स्वतःच्या इच्छेने जन्माला येत असतात आणि स्वतःच्या इच्छेने निघून जातात. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणाशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. आम्ही वैकुंठवासी तुकोबराय सांगतायत. याच कारणासाठी आलोय. कशासाठी आलोय? बुडते हे जन न देखवी डोळा येतो कळवळा म्हणून या. प्रत्येकाला जायचे. मी सांगत होतो देवाला जन्माला आणावं लागतं. संत स्वतःच्या इच्छेने जन्माला येत असतात आणि तुमची माझी इच्छा नसली तरी आपल्याला जन्माला यावं लागतं, निघून जावं लागतं. यापुढे सांगू का? हा काळ किती वाईट आहे. काळ म्हणजेच आज कितीही धनवान माणूस असू द्या, पैशावाला आवाज द्या थोडासा, पैशावाला माणूस असू द्या, कोणत्याही गोष्टीला न घाबरणारा माणूस असू द्या, तो माणूस प्रत्येक जण एका गोष्टीला घाबरतो. एका गोष्टीची भीती आहे प्रत्येकाला. ती गोष्ट म्हणजे बोला बोला कोणती? मरण. मरणाची भीती, काळाची भीती आहे मायबाप. काळाची भीती आज प्रत्येकाला आहे. कारण हा काळ इतका वाईट आहे मायबाप, तो कधीच वाट पाहत नाही. महाराज आहे, मंत्री आहे, कोण आहे, बारीक आहे, मोठा आहे, कोणाचीच वाट पाहत नाही. घडोघडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. क्षणाक्षणाला आपला विचार चालू आहे, कधी उचलायचा याला विचार चालू आहे. टायमिंग लावूनच बसलेले आहेत, कधी याला उचलायचं आहे. मायबाप आज एवढंच नाही, यापुढे जाऊन बोलू का? जन्माला आलेलं बाळ असू द्या, त्याची सुद्धा वाट पाहतो तो काळ असतो. आहे का काही प्रमाण? जन्माले
जन्माले बाळ त्याची वाट पाहे काळ. महाराज काळ खूप वाईट आहे. या ठिकाणी कोणालाच थांबता आलं नाही. महाराज सांगतात येत नाही उरो आले अवतार एरते पामर जीव किती. देव जरी असले तरी देवाला आज तुमच्या माझ्यामधून निघून जावं लागलं. तुमचं माझं काही घेऊन बसलाय. महाराज सांगतात काळाची उडी पडेल माझे सोडविला देवा माय बाप सोडविला देवा माय बाप सोडविला देवा माय बाप काळाची उडी पडेल माझे सोडविला देवा माय बाप सोडविला देवा माय बाप. नाही माई बाप. काळ हा भयंकर आहे. काळाच्या तडाख्यामधून कोणच वाचलं नाही आजपर्यंत. मग आज आपण जीवन जगतोय. प्रत्येकाने विचार केला पाहिजे आपण जीवन नेमकं जगतोय कशासाठी, का जीवन जगायचंय हा प्रत्येकाला प्रश्न पडला पाहिजेत माई बाप. आज आपलं आयुष्य शेवटाला आलंय, कडेला आलंय. नाही प्रश्न पडला आजपर्यंत आपण का जीवन जगतोय. एखाद्याला जर का प्रश्न विचारला का जीवन जगतोय बाबा, काय नाही मरण येत नाही म्हणून, हे काय जीवन झालं का. जन्माला हेला पाणी वाहतावात अशा पद्धतीने जीवन नकोय. काहीतरी आपलं ध्येय पाहिजेत, उद्दिष्ट पाहिजेत. या पद्धतीने आपलं जीवन असलं पाहिजेत मायबाप. नाही तर आज जीवन तर काय पशु पण जगतात आहेत. परंतु आज पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्यम भोग भोगिती. महाराज सांगतात आज खऱ्या अर्थानं पशुसारखं जीवन आपलं नसलं पाहिजेत. आपल्याला हा नरदेह कशासाठी भेटलाय याचा विचार आज प्रत्येकाने केला पाहिजेत. महाराज सांगतात काही सांगतात जेने हा जीव दिला दान, ज्याने आपल्याला हा जीव दिलाय, दान दिलाय मायबाप, त्याचं वर्णन त्याचं गुणगान आपण गायलं पाहिजेत. त्यावेळेस आपल्या जीवनाची सफलता आहे, सार्थकता आहे. जीवनाची सार्थकता आज प्रत्येकाने पाहिली पाहिजे. खऱ्या अर्थानं जीवन सार्थक कशामुळे लागतं, कशामुळे होत असतं. देवाचं नामस्मरण करणं, देवाचं नामचिंतन करणं, यामुळे आपलं जीवन सार्थकी लागू शकतं मायबाप. नामचिंतनाच्या ताकद एवढी आहे. नामचिंतनाच्या जोरावरती आपण जीवन उद्धरून जाऊ शकतो. जीवन उद्धरून जाणं म्हणजे काय, जन्म आणि मृत्यूचा फेरा चुकवू नये मायबाप, दुसरं काय. मग आज खऱ्या अर्थानं आपण जीवन जगत असताना जीवन 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 म्हणजे दुसरं तिसरं काय नाही मायबाप. प्रत्येकाला वाटतंय मोह माया अपेक्षा यालाच आपण काय म्हणून बसतोय, आशा अपेक्षा याच गोष्टींना आपण जीवन म्हणून बसतोय. परंतु या गोष्टींना जीवन म्हणता येत नाही मायबाप. खऱ्या अर्थानं आपल्या जीवनाचं उद्दिष्ट असलं पाहिजे. आज कुठंतरी आपल्याला मोक्ष मिळला पाहिजेत, मुक्ती मिळली पाहिजेत, म्हणून आपल्याला नरदेह भेटलाय. देवाचं नामचिंतन करावं लागते, त्यावेळेस आपल्याला या नरदेहामधून सुटका भेटते. नामचिंतन काय अवघड आहे का. महाराज सांगतात दोचे अक्षराचे काम उच्चारावे राम राम. दोनच अक्षराचं काम आहे. काय काम आहे, राम राम एवढं म्हणायचंय मुखामध्ये. महिला मनोरात्र दिवस राम राम, मनोरात्र दिवस राम राम, फक्त राम राम देवाचं नामस्मरण करायला सांगतात साधू संत, तर आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे. महिला मंडळ स्वयंपाक जरी करत असलो आपण,
सोलापूर पंढरपूर करण्यापेक्षा कमीत कमी सोलापूर पंढरपूर कळतंय ना, सोलापूर पंढरपूर करण्यापेक्षा विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण हरी हे जर का मुखामध्ये नाव घेतलं तर आज ते अन्न जे बनवतंय ते अन्न सुद्धा सात्विक होत असते. म्हणून काळाच्या रूपातून आपल्याला जर का तरायचं असेल मायबाप, काळाच्या तडक्यामधून वाचायचं असेल तर फक्त नामस्मरण एवढीच गोष्ट आपल्याला तारू शकते. मग आज माझे तुकोबराय सांगतात, लागोनी या पाया विनवितो तुम्हाशी करे टाळी बोला. पण आपण ऐकणाऱ्यातले आहेत का? नाही म्हणताय कुशाल, नाही ऐकत. आपण कितीही सांगितलं, आज 1000 प्रसाद महाराज जरी आले तरी आपण ऐकणार नाही म्हणताय. बघा तुम्ही, नामस्मरण आपण घेत नाही. नामस्मरण हरी हरी न म्हणता दया थोर झाली हानी, हरी हरी न म्हणता दया थोर झाली हानी. तसे भगवानी हरी हरी न म्हणता दया थोर झाली हानी, हरी हरी म्हणता थोर झाली हानी. खूप गोड प्रमाण दिलं. सोमनाथ महाराज म्हणजे प्रमाणांचं भांडारच आहे, प्रमाणांचा बादशाह. पाठांतर खूप छान आहे महाराजांचं. एकदा महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा, आपल्या गावचं भूषण आहे. वाज तसे बोंब कोणी न ऐकती. कितीही ओरडू सांगितलं तरी काय माणसं ऐकणार नाहीत, ऐकणार महाराज. हजारो प्रसाद महाराज जरी या ठिकाणी आले सांगितलं तरी आपण ऐकणार नाही. अजून पण म्हणतायत तुम्ही नाही, जाऊ द्या, नाही म्हणा. अनेक प्रमाण आपल्याला पाठ आहेत. लागून या पाया पार पाया पडतायत साधू संत आपल्या. आता तरी नाव घ्या. जीवनाचा जर उद्धार करायचा असेल तर नामस्मरण करा. परंतु आपण ऐकत नाही. ऐकत तुकोबराय यापुढे जाऊन बोलतायत, तुका म्हणे मेलो. सांगता आम्ही निघून गेलो, परंतु अजून पण लोकांनी ऐकलं नाही. परंतु माझे नाथ बाबा यापुढे जाऊन गोड बोलतायत, ऐका. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही सरते सेवनी बा काळ वाढून येईल, सरते सेवनी बा एका जनार्दनी आपले काय म्हणाई रे, एका जनार्दनी आपले काय म्हणाई रे. तुम्ही सावध राहावे, तुम्ही सावध राहावे, तुम्ही सावध राहावे. पाटील गोवाला तुम्ही सगळे यावे, पाटील गोवाला तुम्ही सगळे राहावे. चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे, चिठ्ठी येईल बा मग पडेल ठावे.
वर्तमान कोटी दादा वर्तमान कोटी 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 बोलो तो वर्तमान कोटी बोलो तो वर्तमान कोटी बोलो तो वर्तमान कोटी वाजवाजना दोघांसाठी जोरदार टाळी वाजवा. खूप छान प्रवीण महाराज म्हणजे महाराष्ट्राचा बुलंद आवाज. विको कमी करा.